जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मत कुणालाच देणार नाही. आरक्षणाच्या बाबतीत खरा खोडा कुठल्या मंत्र्यांनी घातला? शरद पवार आणि अजित दादा सगळं मंत्री पटंगणात घेऊन हाणा होतं. एकदा मतदान घेऊन गेले होते लसूणाला तोंड दावायची सुप्रिया येत नाही. आमचा हर्षवर्धन पाटील आहे ना, तीन पिढ्या एकनिष्ठ हर्षवर्धन पाटलाचं काम करतोय आम्ही. भाऊंनी निर्णय योग्य ते घ्यावा, कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे भाऊंनी. आता वाजवतोय तुतारी हलदार का म्हणावं दे लग्नाला. मला मोदीला हरवायचंय. मोदी सरकार नको आहे. अहो मोदी सरकारच येणार आहे. दादा नसो असो सुप्रियाचा एक नंबर निवडून येणार. जास्त लिहिलं ह्यावेळेस दाखवायचं काम आहे नुसतं यांचं. दोन्ही एकच आहे ती. ह्याला दिलं तर काय बिघडत कुणाला? ते शिवतारे बापू दादाने अलीकडे विकास केला, पण विकास कसे शहरी विभागापुरता केलाय. समर्थ अजितदादांच्याच बाजूने द्यावा असं मला वाटतं. आम्हाला असं वाटतं युती व्हावी. जी साहेबांनी प्रस्ताव टाकलाय ते आम्हाला मान्य असं. पवार साहेबाला सोडायचं नाही. आता हे गुपित मतदान आहे सर. आपण उघड बोलायचं नाही प्रश्न पण जनतेने दुसऱ्याला काय ते चार्ज दिला. पण शिवतारे बापू आला तर हे आणि पण पवार एकदा कमी झाली. पण भाई मैं यूपी का हूँ, मेरा योगी सरकार है, महाराज की सरकार भी चल रही है, मेरा बुलडोजर बाबा भी है, अच्छा भी है. मित्रांनो, जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आपण जसं पाठीमागे पाहतोय हा आहे लासुरण्याचा आठवडे बाजार. या लासुरण्या आठवडे बाजारामध्ये साधारण 10 ते 15 वाड्या वस्तीची लोक जी आहेत ना, या ठिकाणी दर आठवड्याला बाजार घेण्यासाठी येतात. आणि या बाजारातील या लोकांच्या मनात काय चालू आहे, बारामती लोकसभेच्या बाबतीत त्यांच्या मनात काय चालू आहे हे आपण जाणून घेण्यासाठी खरं तर इथं आलेलो आहोत. या भागातील लोकांचा प्रथम व्यवसाय जो आहे तो प्रामुख्याने शेती आहे. आणि ऊस असेल किंवा कांदा असेल बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी उत्पादन केल्यासाठी. काय काय म्हणता, काय नाव आहे? सागर तुकाराम कोळे. कुठलं आहे तुम्ही? लासूरने. लासूर इथलंच आहे. काय बघताय आता, एका बाजूला आपण बघतोय लोकसभेची निवडणूक आली, साहेब आहेत एका बाजूला, दादा आहेत एका बाजूला. काय करायचं आता? साहेबांना मतदान. का बरं? जुनं कार्यकर्ता आहे ते. आता चिन्ह बदलले की? चिन्ह बदललं तरी काय साहेब बदललं नाही तर ना. साहेब बदललं नाही तर चिन्ह बदललं तरी. साहेब बदललं नाही. बरं बरं. काय तुम्हाला काय वाटतं? साहेब नाही बदलले. साहेब नाही बदलले ना, त्यांनी त्यांच्यासाठी गेलेत. ती त्यांच्यासाठी नाहीत गेले, सगळ्यासाठी. या भागात काय वाटतं? ह्या भागात काय होईल? ह्या भागात का सगळं साहेब लागणार. सोप्या जायच लागणार. दादा ताकद लावणार की? किती लावली ताकद, दादाची ताकद नाही ना जनतेच्या पुढे चालणार. तुम्ही हसताय काय? आता काय बघताय तुम्ही? एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. काय आता सध्या पहिल्यापासूनच पवार साहेबांनी आपला बारामती शहर किंवा महाराष्ट्रात बऱ्याच MIDC असतील किंवा लोकांच्या समस्या असतील पवार साहेबांनी सोडवल्या. दादाने अलीकडे विकास केला, पण विकास कसे शहरी विभागापुरता केलाय. बारामती शहर असेल. आणि जर पाहिलं तर पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राची बरीच सुधारणा झालेली आहे. त्यामुळे आता ताईच लागतील, कारण ताईंचीच गरज आहे. भाजप आपल्या जर बारामती यात किंवा बारामती लोकसभेत म्हणलं तर ताईंचीच गरज आहे सध्या. दादांनी जो निर्णय घेतला भाजपाला समर्थन करण्याचा, काय वाटतं, योग्य की अयोग्य? अयोग्यच आहे. कारण जर आपल्या बारामती शहरामध्ये किंवा बारामती लोकसभेमध्ये जर आपलं पवार साहेबांचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर सोडून जायला नव्हतं पाहिजे. हा अयोग्य निर्णय आहे. अयोग्य निर्णय आहे. चला, धन्यवाद. या बाजू काय झाले खरेदी? काय केली खरेदी? बाजार चालाय. कुठलं आहे तुम्ही? वंचित. लासूरनेच आहे. काय बघताय? एका बाजूला साहेब आहेत, आता एका बाजूला दादा आहेत. काय करायचं? पण आम्ही वंचितच आहे. वंचितच आहे. मग आता वंचितच्या मनात काय चालू आहे? आता जे साहेब सांगतील तेच करावं लागेल. आघाडी हो असं वाटतंय का? आघाडी वंचित आणि महाविकास आघाडीची आघाडी. साहेब सांगतील तीच करावं लागेल, दुसरं काय नाही. बरं, साहेब सांगतील ते करावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? जय भीम, जय महाराष्ट्र. मी पुणे जिल्हा वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष किरण विसाळ. आम्हाला असं वाटतं युती व्हावी. जी साहेबांनी प्रस्ताव टाकलाय ते आम्हाला मान्य असं. बरं, चला. आणखी युती झालेली नाही ना? आणखी युती झालेली नाही. चला, युती झालेली नाही. वंचित आघाडीचे काही लोक आहेत. घेतली. झाला बाजार झाला का सगळा? 2 मिनिटं माझ्याशी बोला की. आता बघतोय आपण लोकसभा चालू झाली,
एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. काय वाटतं आपल्याला आता कुणाच्या बाजूने समर्थन करायचंय सामान्य लोकांनी? आता तसं काय सांगता येतं काय दादाच्याच बाजूने करावं लागणार. दादाच्या बाजूने करावं. बरं बरं, दादांच्या बाजूने का? चालतंय की. दादांच्या बाजूने करावं लागेल. हो हो. चला असू द्या, या. काय झाला का बाजार? साहेबांचं बोलायचं नाही, त्यांना बोलतो की मी, तुम्ही पण बोला की, इकडे कॅमेरा आहे. काय साहेब का दादा? थेटच प्रश्न. साहेब 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 का साहेब? काय लक्ष द्यायला पाहिजे कोणतरी आमच्याकडे शेतकऱ्याकडे. बर, साहेब लक्ष देतात का? मग काय बर. आज शेतकऱ्याचा आहे का भाव आहे का आज? हा, शेतकरी रडकुंडी आलाय आज. बरोबर. दुधाला भाव नाही, शेतीला पाणी नाही, व्यवस्थित काहीच नाही. कांदा आज चाललाय 10 रुपये किलो चाललाय बाजारात. शेतकऱ्यांना काय करायचं? या सगळ्या गोष्टीसाठी साहेब पाहिजेत. 100%. काय तुम्हाला काय वाटतं, दादा का साहेब? तुतारी साहेबच. साहेबच. आम्हाला साहेबांशिवाय पर्याय नाही. साहेबांच्या. पण आता चिन्ह बदलल्यामुळे काय फरक पडेल घेऊ? नाही फरक पडत, नक्की अजिबात नाही पडत. चला. पडणार नाही. निवडून कोण येणार आता थेट? सुप्रिया सुळे. या इथं इथं थोडं साईडला या. इथं यायला जायला थोडी अडचण होती. या इथं चला. बघताय तुम्ही, एका बाजूला साहेब आहेत, दादा आहेत. काय आता लोकांनी काय करायचं? सर्वसामान्य लोक सुप्रियाताईला निवडून द्यावं. का सुप्रियाताईला निवडून द्यायला? काय विश्लेषण? सुप्रियाताईचं काम आहे. संसद रत्न त्यांना हे मिळालंय. काय ते मिळालंय, काय त्यांना पुरस्कार मिळालाय. सुप्रियाताईचं काम चांगलंय, भ्रष्टाचार नाही. पण आता दादा त्यांच्याबरोबर नाहीत की? दादा नसो असो, सुप्रियाता 1 नंबर निवडून येणार. जास्त लिहिलं ह्यावेळेस. अहो, तुमचे आमदार तुमच्या बरोबर नाहीत, एका बाजूला सगळं सर्वसामान्य जनता, पण सगळे नेते एका बाजूला आहेत. कसं काय निवडून येणार आहे? कसं शक्य आहे? त्यांना डाग नाही कुठला, त्याच्यावर निवडून येणार. कुठला डाग नाही. बरं. हो भाजी, थांबा भाजी. अहो इथं ऐका, थांबा भाजी. कुठं चालवली भाजी? कुठं चालवली? काय चालवली? बर थांबा, तुम्ही घाईत दिसताय. लोकसभेचं काय? एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत. साहेबाच सीट लागणार आहे 100%. नक्की? हे नक्की 100% ताईच येणार आहे. चला, काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? साहेब सुप्रियाताई सुळे. का बरं असं? सुप्रियाताई का? आता ते 3 वेळा संसदेचा पुरस्कार पण त्यांना मिळाला. काम पण चांगलं आहे, शांत स्वभाव आहे, व्यवस्थित बोलतात, विचार करून कुठल्याही गोष्टीचा. चिन्ह बदललंय, काय फरक पडेल? काय नाही. प्रसिद्ध माणसं आहेत ती, काय फरक? आमदार नाहीत तुमच्या बरोबर तुमचे? आमदार नसले म्हणून पण जनतेचा स्वाभिमान आहे त्यांच्या पाठीशी, आणि कामं केलेली आहेत त्यांनी चांगली. शिवाय साहेब म्हणजे अनुभवी तरबेज माणूस आहे, हुशार माणूस आहे. आज वडीलधारे म्हणजे इतक्या 50-60 वर्षाचा अनुभव आहे त्यांना, त्याच्यामुळं शंका काही घेण्याचं कारणच नाही. बरोबर. या ठिकाणी सुप्रियाताईंच्या बरोबर सहानुभूती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसते. आपण थोडंसं आणखी खाली जाऊ. बाजार झाला का? थांबा, या इकडे या. बाजार झाला का? काय काय नाही झाला? मग आता 2 मिनिटं बोला. झालं म्हणलं तर थांबता येईल, नाही झालं म्हणलं तर जाता येईल का? बरं असं. चला, काय एका बाजूला आता दादा आहेत खासदार केले, एका बाजूला साहेब आहेत. काय करावं लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी? आम्हाला काही प्रश्न विचारू नाही, तरी पण एक लोकशाही विचारू. कसं आहे माहिती आहे का, आता त्यांची दोन्ही पार्टी एकच असल्यामुळे आता लोक काय आता कुणाकडे जातात कुणाकडे नाही, आपल्या जास्त सांगता येत नाही. सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? साहेब सांगता यायचं नाही सांगता येत. बरं चला. काय घेताय? वाटाणा घेतला का नाही? घेतलंय. बरं. तुम्ही बघताय आता लोकसभेची निवडणूक आली, एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत. सर्वसामान्य लोकांची सहानुभूती कोणावर असेल? आता तसं काय सांगू शकणार? अंदाज तरी? तसं नाही सांगू शकणार. नाही सांगू. दोन्ही सारखे. तुमची सहानुभूती कोणाच्या सोबत? आता दादांची सांगू. दादांसोबत. का बरं दादांसोबत? काय थोडी आमची कामे केलेली आहे, थोडी शेतीच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, स्थानिक विकास वगैरे दादांच्या माध्यमातून झाल्यामुळे दादा. चला, बरं, ओके. काय काल यांची मुलाखत घेतली, आज बघितली का नाही? युट्यूबला बघितलं का नाही? बघा आली तुमची आता. चला.
अहो तुमच्यासाठी आलो राव इतक्याला काय आता बघताय खासदारकी आली की आता काय करायचं सांगा की? नको म्हणून काय जमतंय का? साहेब एका बाजूला आहे, दादा एका बाजूला आहेत, काय करायचं? साहेबांचं काम करायचं. साहेबांचं काम करायचं. आपण चिन्ह नाही घेत, साहेबांचं चिन्ह बदलले आहे की तुतारी आली की हा? तुतारी आहे की पण आता घड्याळ नसल्याचा फरक पडेल की? नाही काय नाही फरक पडत. सगळ्यांना कळतंय राव. त्यांचं काम कसं होतं गेल्या 5 वर्षात? नाही चांगलंच आहे. चांगलं होतं. मला काय वाटतं बाबा? मला मोदीला हरवायचंय. हा? मोदी सरकार नको आहे. नकोय का बरं मोदी सरकार नको? खोटं बोलतं, कुठली कामं करत नाही, काय नाही, खोटं बोलतं, जातीवाद करतंय, त्याच्यामुळे त्याला मतदान नाही. आता खासदारकीला सुप्रियाताई खासदारकीला शरदचंद्र पवार सुप्रियाताई सुळेला द्यायचं. कारण कारण त्यांचा पक्ष फोडून शिवसेना फोडली, सगळं फोडलं आणि त्यांनी सगळं चुकीचा निर्णय दिलेत. त्यामुळं सच्चाईच्या बाजूने उभं राहायचं. सच्चाई कुणामध्ये वाटते? सच्चाई शरद पवार मध्ये वाटते आणि ते जातीचं राजकारण करत नाहीत. पण आता या पुढे या, आता इथं बघता तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये नेते मंडळी नाहीत आता तुमच्या बरोबर. एका बाजूला सर्वसामान्य लोक आहेत, एका बाजूला नेते मंडळी आहेत. मग अशा परिस्थितीत ही निवडणूक जिंकणं शक्य आहे? जिंकणं शक्य आहे, कारण जी ती सच्च्याचा विचार करणार, सच्चाई विचार करणारे तोडफोड राजकारणाला कोणी देणार नाही मतदान. कोणी देणार नाही. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? अहो मोदी सरकारच येणार आहे. येणार आहे. कसं काय मोदी सरकार? हो सुप्रियाताई पडणार आहे? हो इंदापूर तालुक्यात नंतर 100% पडणार आहे. इकडं काय वाटतं तुम्हाला? अहो बोला 2 मिनिटं या इकडं. बोला तुम्ही बोला. काय गेली पळून? काय बोलायचं? एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. काय वाटतं साहेबांबद्दल? का बरं साहेब? काम असतं साहेबाचं. तुमचा काय व्यवसाय? मी स्कूल बस चालवतो. बरं. शेती वगैरे काय? नाही शेती काय साहेब का दादा? दोन्ही म्हणा. कसं काय? आता दोन्ही तीच आहे. आपण आता चिन्ह तरी एकाला द्यावं लागेल. काय ह्याला दिलं तर काय बिघडेल? कुणाला? ते शिवतारे बापूला. तिसरा पर्याय आता झालाय तुम्हाला. काय बर हाय गे तिसरा पर्याय चांगला आहे. बरं बापूंना काय द्यायचं? काय ते समाजासाठीच आहे, सगळ्यांसाठीच आहे. आता आपल्याला तिसरा ऑप्शन बरं का, प्रश्न विचारताना दुरुस्ती करावी लागणार आहे. साहेब दादा का बापू विचारावं लागेल. बरोबर आहे का? बरोबर आहे. हे पण चांगले आहेत, पण का पर्याय त्यांना का द्यायचं नाही मत? खरंय बरोबर. लोकशाही. ह्या लोकशाही ते हे दोन्ही पण चांगले पण त्यांना का द्यायचं नाही? समजा तुम्ही आता 50 वर्ष राहिला, मी का राहू नाही? खरंय या बाबा इथे या. लोकसभा आली, एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत. सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? आता कुणाच्या बरोबर सहानुभूती वाटते? वाहत्या दंडाला पाणी सोडायचं म्हणजे पाणी जिरत नाही. बर. नवीन दंडाला पाणी सोडलं की पाणी काय जागेवर अर्धा सारा भिजत मुरत जातो. मग काय केलं पाहिजे? आता तुम्ही सांगितलं नाही, आता तुम्ही काय केलं पाहिजे? माझं म्हणणं तुम्हाला काय वाटतं? नाही, तुमचं उत्तर कळालं. माझं उत्तर तुमचं उत्तर कळालं. जुनाच दंड का? इथे या. जुन्या दंडाला पाणी जातं जागेवर, पोचलेलं आहे ती, म्हणून त्या दंडाने पुन्हा पाणी नेतोय माणूस. पोचलं नसतं तर नेलं नसतं. ही उत्तर बरं का हातचा राखून उत्तर अशी असावीत. जुना दंड, नवा दंड, कुठंतरी लोकांना ती पटलं पाहिजे असं. या इकडं काय झालं? बाजाराला आलं तुम्ही तर काय घेतलं नाही? काय नाही देतो ना मुलाखत. बरं काय म्हणता? एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत. दाखवणार आहे तुम्ही? दोन्ही माणसं सारखीच आहेत. काय एकाच घरात घ्यायचे? बर. काय देत बरं काय? आता एकच निवडावं लागेल की तुम्हाला? निवडायचा असं ना प्रश्न, पण जनतेने दुसऱ्याला काय ते चान्स दिला पण. लोकांना तिसरा पर्याय काय? तिसरा पर्याय तुमच्या मनात काय कोणाला दिला पण तिसरा पर्याय काढला. बरं आता मी परत एकदा प्रश्न विचारतो. साहेब दादा का शिवतारे बापू? कसं आहे माहिती आहे का, शिवतारे बापू आला तर हे आणि पण पवार एकदा कमी झाली पण. बरं कुठवर द्यायला आता तुम्ही? हो. दुसऱ्याला चान्सच नाही ना. दुसऱ्याला संधी द्यावी असं तुमचं मत आहे. काय मित्र? बोल. एक युवा आहे, तू बोल. असं नाही, इकडे कॅमेरा आहे, बोल. काय घाबरतो? कशाला घाबरतो? अरे आम्ही 5 वर्ष नेत्यांची मुलाखत घेतो, आता थोडस सामान्य लोकांच्या घेतोय. एक युवा म्हणून काय वाटतं? साहेब का दादा का शिवतारे बापू? दादा का? कारण की त्यांची सत्ता आहे. सत्ता त्यांची आहे. तर चला असू द्या, दिलंय उत्तर यांनी. काय म्हणतात? तुमचं काय मत आहे? दादा का बरं? दादाचं कामच तसं आहे ना.
हो थांबा की 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं. दादाच कामच तसं आहे. बर आता ती साहेबांचा काय फरक पडणार नाही इंदापूर तालुक्यावर तुमच्या? पडणार की पण दादाच जास्त चालणार आता. दादाच जास्त चालणार. बर चला दादांच्या बरोबर तुमचं सहमती. काय म्हणता? काय एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत, काय करायचं? दोन्ही एकच आहे ती. दोन्ही एकच आहे. दाखवायचं काम आहे नुसतं यांचं. बर दोन्ही एकच आहे ती. शोलेचा शिक्का आहे का? हा शिक्का दोन्ही बाजूनी एकच. शेवटी सरळच उभा राहणार आहे दोन्हीकडे एकच आहे. बर चला मतदान पण आपलं दादालाच मतदान आपलं. दादाला मतदान. चला दादाला मतदान करायचं. या इकडं काय घेताय? काय किती वेळ झालं बाकीचा बाजार झाला का? बाकी झाला आता ही बाजार आला की राजकारणाचा. मग आता एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत. सर्वसामान्य लोकांनी काय करायचं आता? काय करायचं तायला द्यायचं. हा? तायला कुठल्या ताईला? सुप्रियात आहे का सुप्रियाताईंना द्यायचं? द्यायचं आपलं संबंध चांगला आहे ते. संबंध चांगला. एकंदरीत त्यांनी केलेली कामं 5 वर्षात पटली का सगळी? पटली. बर चला तुम्हाला काय वाटतं बाबा? तुम्हाला काहीच वाटत नाही? त्यांनी सांगितलं तीच बरोबर आहे. तीच बरोबर. सुप्रियात आहे. हा तीच बरोबर. दादा का नको बरं? दादा आता का नको आता काय सांगून उपयोग आहे तो मला. हाही बरं आहे. बरं आता आहे का? शिवतारी बापू पण आहेत आता रिंगणात. काय धंदा करायचा. मग सुप्रियात आहे दादा का बापू? नाही आपलं हिता ह्यांनी म्हणाल जी बरोबर आहे आपलं. सुप्रियात आहे. बर या लोकांचे कुठं जायचं? लोक बोलवायला लागली आता. मग तो ह्यांच्यापासून सुरुवात करतो. बर काय म्हणता? एका बाजूला सुनेत्रात आहेत एका बाजूला सुप्रियात आहेत. आता शिवतारी बापू पण आहेत रिंगणामध्ये. जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मत कुणालाच देणार नाही. कोणालाच देणार नाही? कुणालाच नाही. का बरं? आता लोकसभेला तर मतदान करावं लागेल की नाही करायचं? आपल्याला आरक्षणच मिळत नाही मग मत कशासाठी द्यायचं? ती आपला फायदा करून घेतात. आपण कधी करायचा आपला फायदा? त्याच्यामुळे जोपर्यंत मराठा आरक्षण नसल्यामुळे काय अडचण निर्माण होते? बऱ्याच अडचणी येतात मुलांना शिक्षणासाठी ह्याच्यासाठी. आता तर शिक्षक मंत्र्यांनी नवीनच नियम काढलाय. शासनाचा पण पेपर द्या आणि मुलांचा पण पेपर द्या. नक्की मुलांनी कुठल्या पेपरचा अभ्यास करायचा? बरं तुमचा शासनाचा पेपर देऊन तुम्ही ती 40 मार्क देत नाही. मोकळ्यातच मुलांना अब्दा करताय तुम्ही. बरं आणि आता तर काय म्हणतात 6वी आणि 8वीला बोर्ड आहे. मग मुलांनी ह्या वयात जर लोड घेतला डोक्याला तर काय उपयोग आहे? हा मग तुम्ही 10वीचा बोर्ड ठेवा ना. 6वी 8वीला कशासाठी बोर्ड काढलाय? आरक्षणाच्या बाबतीत खरा खोडा कुठल्या मंत्र्यांनी घातला? शरद पवार आणि अजित दादा. बर त्या दोघांनी घातला. सुप्रियाताईंचं मत आहे की आरक्षण मिळावं पण अजितदादांचा विरोध आहे आरक्षण न मिळावा म्हणून तर ती पार्टी बदलून दुसऱ्या पार्टीत गेली. रोखोक महिला प्रतिक्रिया देतात. तुम्हाला काय वाटतं आजी? सुप्रियाताई दादा का बापू? सगळं मंत्री पटंगणात घेऊन हाणावत. काय सगळं मंत्री बोला बिंदास बोलायचं. काय घाबरता? आम्ही गोरगरीब पोट भरतो. मंत्री आमचे जीव आहेत. आम्ही मंत्र्याचे जीव नाही. कष्ट करावं लागतं. आम्हाला कष्टच करावं लागतं. आम्हाला कोण देत आहे का? काय आमच्यासाठी त्यांनी केलं? एकदा मतदान घेऊन गेलं ते लासूरला तोंड दावायची सुप्रिया येत नाही. आणि का तिला मत द्या? द्यायचंच नाही. आम्हाला आरक्षण मिळलं तर आम्ही मतदान करणार. अजिबात नाही. आमचा हर्षवर्धन पाटील आहे ना. हर्षवर्धन पाटील पण दादांकडे आहेत ना बीजेपी? नाहीत ना. आणि फायनल नाही झालं का तुमचं? नाहीत ना. नाही. काय म्हणतो मित्रा बाबा? काय बांधतोय ती? बेळे 100 रुपयाची. बर कष्ट करून खातोय. 3 पिढ्या एकनिष्ठ हर्षवर्धन पाटलाचं काम करतोय आम्ही. जोपर्यंत हर्षभाऊंचा मुद्दा मांडत नाहीत तोपर्यंत आम्ही. काय हर्षभाऊंचा मुद्दा काय? हर्षवर्धन पाटला लोकसभेला म्हणतात आमचं काम करा आणि विधानसभेला आम्हाला दगाबाजी करतात. हे कशासाठी? आणि आज तागायत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात हर्षवर्धन पाटलाचं लीड आहे. त्याच्यामुळे आम्ही हर्षवर्धन पाटील जी म्हणतील ती आमची पूर्व दिशा आहे. त्याच्यामुळे आम्ही सुप्रियाताईला बी नाही कार्यकर्ता म्हणून भाऊंनी काय निर्णय घ्यावा? दोन्ही पैकी एक कुठला निर्णय घ्यावा? भाऊंनी निर्णय योग्य ते घ्यावा. कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे. भाऊंनी ही सगळी जनता जी आहे ना ही भाऊंची दिशाभूल करतात. दोन्ही पवार साहेब म्हणले तरी मी एक कळकळीचा तिसरा पर्याय शिवतारे बापू आलाय. भावान शिवतारे बापू एकत्र यावं वाटतंय? हो यावं वाटतंय की आम्हाला पण. दोघं जर एकत्र आलं तर चांगली गोष्ट आहे. बर चला भारी प्रतिक्रिया दिली बरं का इकडं. एक मिनिट थांबा. काय शरद पवार घड्याळ एकाच अंशीला लोकांच्या. आता घड्याळ कुठं राहिलंय त्यांच्याकडे? आता वाजवतोय तुतारी. हाय तर का म्हणावं
कुणाला. ह्या प्रतिक्रिया फक्त आठवडा बाजारातच मिळतील. बाबा झाला का बाजार झाला का? काय घेतलंय? मोठी पिशवी आहे बाबा तुमची. हा? आठवड्याचा बाजार आहे. आठवड्याचा बाजार बघताय आता लोकसभा आली. एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला पवार साहेब आहेत. सर्वसामान्य लोकांचा ओढ कुणाकडे असेल? खोड फांद्या किती वाकड्या जाऊ द्या, मूळ टाईट खाली मूळ धरायचं, बुड धरायचं. हा, पवार साहेबाला सोडायचं नाही. 100% दादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का? भाजपाला समर्थन केलं? चुकीचा निर्णय आहे. भीतीपोटी घेतला. ईडीचा माग ससे मिरा लागला, त्या भीतीपोटी त्यांनी घेतला. हा, आता चिन्ह बदललंय. बदलून की चिन्ह. आता तळागाळातला माणूस अगदी खेडोपाड्यातला हुशार झाला, एकदा चिन्ह डोक्यात ठेवलं की ते पक्कड ठेवलं. पण त्याच माणसाला जर हर्षवर्धन पाटील असतील, भरणे मामा असतील, यांनी सांगितलं की तुम्ही अमुक अमुक काम करा, विरोधात काम करा ताईंच्या किंवा दादा साहेबांच्या, तर सर्वसामान्य माणूस ऐकेल. अहो, हे सगळे वर्ण होय म्हणतील आणि आतनं धोका देतील. कारण ह्यांना 3दा फसवलंय. ह्यांनी एकदा फसवलं म्हणून काय बिघडलं? आलं का लक्ष? बरोबर. ह्यांना 3दा फसवलं ना. तालुक्यात स्थिती काय? तालुक्यात ताईंना चांगला लीड मिळेल असा आमचा अंदाज आहे. कारण लोकांना जनरल माहिती होऊन गेलंय की दादा कशामुळे तिकडे गेले, म्हणजे दादांचं काहीतरी काळबेर आहे म्हणून गेले. एकंदरीत दादांनी घेतलेला निर्णय इंदापूर तालुक्यातील लोकांना आवडला नाही असं म्हणायचं? असं काहीच हरकत नाही म्हणायला. काय तुम्हाला काय वाटतं? एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला ताई. कुणाच्या बाजूने लोकांनी समर्थन हे समर्थ अजितदादांच्याच बाजूने द्यावं असं मला वाटतं. कारण दादा कॅनलला पाणी कॅनल दादांमुळेच पाणी आलेलं आहे. कॅनल जर आज शेतकरी जागला तर पुढचा जगतो. बरोबर आहे. साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं नाही? साहेबांनी केलं की, पण आता काय नाही इलाज आहे. शेवटी कुठली गोष्ट झाली, एक निवडायचंय म्हणून दादा कुठलं तरी दोघांपैकी एक निवडायचं. तुम्ही या की हो साहेब, मी संसद कामाला आहे. बरं संस्थेत कामाला. हे खूप मोठी अडचण आहे. नाही मला सेपरेट सांगा. नको चला, तुम्ही आता बोरीला होता. होतो बरोबर. का हो, बोला की माझ्या बरोबर. मला बघितलं की तिकडे तोंड केलंय का? आता एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत, खासदारकी आली. काय करायचं? सर्वसामान्य लोकांनी साहेबांकडे जायचंय का दादांच्या बाजून? कुणाकडे जायचं? साहेबांकडे जायचं. का बरं साहेबांकडे जायचं? काय फसवापशी म्हणल्या काय? बरं फसवापशी कुठं आहे? बरं चला असू द्या. आम्ही मोबाईलला बघतोय ना सर. मोबाईलला बघतोय आम्ही. निमगाव मध्ये आहे, तुम्ही निमसाकर मध्ये आहे. आम्ही सगळीकडे जाणार. आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनातलं काढणार जाऊ आम्ही. आहे की बरोबर आहे. जोपर्यंत ही होत नाही तोपर्यंत आम्ही काढत राहणार. पळापळी कशासाठी करायची? एका जागा थांबलं पाहिजे ना. बरोबर आहे. चूक काय का बरोबर बघितलं पाहिजे ना. बरोबर. चला या. बाबा काही खांद्यावर घेतलं, पिशवी नाही आणली होती? भाई मैं यूपी का हूँ, मेरा योगी सरकार है. आप यूपी के हो? हाँ. यहाँ किधर? मैं इधर रहता हूँ जंक्शन में. हाँ. क्या काम करते हो? बिल्डर का काम. महाराष्ट्र की सरकार अच्छी चल रही है अभी? महाराष्ट्र की सरकार भी चल रही है. मेरा बुलडोजर बाबा भी है, अच्छा भी है. कौन सा बुलडोजर बाबा? योगी बुलडोजर बाबा. कसा आहे? काय म्हणता? झाली खरेदी झाली का? चालली की अजून खरेदी. साहेब आहेत एका बाजूला, दादा आहेत एका बाजूला. काय करायचं खासदार केला? काय आता होईल ते होईल बघायचं. तरी पण काय बघत सर्वसामान्य लोक. आता हे गुपित मतदान आहे सर. नाही आपण उघड बोलायचं. आपण नाही, सर्वसामान्य लोकांच्या मनात आता काय? जनता ठरवल ना काय करायचं. तिसरा पर्याय पण आला, शिवतारे बापू. पर्याय आला तरी मी स्वतःला त्याला काहीतरी इलाज पण नाराज कुणाला नाही करणार असं ठरवतील ते. कुणाला नाही कुणाला देणार, कुणाला नाही कुणाला देणार, नाराज नाही करणार. तुम्हाला काय वाटतं, साहेब का दादा? साहेब. का बरं? पहिल्यापासून आपण साहेबांचाच कार्यकर्ता असल्यामुळे साहेबांना. साहेबांनी काय सर्वसामान्य लोकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदल केला? भरपूर बदल केलाय. शेतकऱ्यांना लागणार ते सगळे सूट वगैरे दिले साहेबांनी. दुसरे पक्ष काय करू शकत नाही, साहेबच करू शकतात शेतकऱ्यासाठी. तालुक्याची काय परिस्थिती राहील आगामी? तालुक्यात सुप्रियाताईंनाच मतदान होणार. होईल. आणि एकंदरीत जर लोकसभेचा आढावा घेतला तर कोण निवडून येईल? ताईच येणार निवडून. ताई निवडून येत आहे. चला, सर्वसामान्य लोकांना सहानुभूती जी आहे ना ती साहेबांबरोबर आहे. आणि आता तिसरा पर्याय जो आहे ना तो तिसरा पर्याय शिवतारे बापूंच्या रूपाने लोकांना आता मिळलेला आहे. येणाऱ्या काळात आहे ना कशा घडामोडी घडतील, कारण आणखी घड्याळाचा म्हणजे अजितदादांचा प्रचार चालू नाही. तुर्तास आता जे आहे ना सर्व प्रचार यंत्रणा असेल
ही साहेबांची चालू आहे आणि कुठंतरी आता प्रचाराच्या ह्याच्यात सुद्धा ती पुढे आहेत आणि आम्ही एकंदरीत प्रतिक्रिया जे विचारतो त्या प्रतिक्रियेमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात सुप्रियाताईंचं नाव येतंय. आता यांचा प्रचार चालू झाल्यानंतर घड्याळाचा प्रचार चालू झाल्यानंतर काय घडामोडी घडतायत हे आपण बघूया. मी तुर्तास इथंच थांबतो. आता पुन्हा एकदा नवीन गावामध्ये अशाच नवीन वातावरणामध्ये लोकांच्या मनात काय चालू आहे हे आपण काढून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आता ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुर्तास इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, लासुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.